मरत आहे लय मर आणि ते लय भांगार पिल्ल दिले त्यांनी 1000 पाठवले होते आणि 200-300 पिल्ल वापस दिले त्याला परत पाठवून. हे काय जमणार नाही भाऊ आपल्याला. हळूच जा. चला बाय. धीरे से जाओ. चालले चाललोय आम्ही गाडीत मोठ्या कोंबड्याचे हे करायला. आता भाव विचारू आधी काय. भाव जर जास्त असले तर करू कॅन्सल. भाव जर कमी असले तर बघू. कमीत कमी आता आपल्या हिशोबाने भाव भेटले पाहिजेत. आपण विकले त्या हिशोबाने, नाही तर काय खरं नाहीये. आता चाललोय. बाबा आहे प्रज्ञेशी माग, पुढं मी बसलोय आता. एखादा कोंबडा तरी आणू ते कोंबड्यात सोडायला. होय ना मोठा त्या तिथं भेटत ते बघू आपण. मोठा नाही त्याच्या याच्यात हा देतोय आपलं बाग देणारच कोंबडा भेटतो. आणि बाग देतो कोंबडा. हा देत असं. कोणत्या ते पुढच्या याच्यात काय याच्यात जायचं आपल्याला. कुठं जायचं आपल्याला अमरापूर मध्ये जायचंय. अरे अमरापूर मध्ये पण त्या आधी याला जन्माला असल्यात लगेच ते पण ते कावेरी कावेरीच घ्यायचं. कावेरी बघू ना कोणते. त्याला आधी विचारू. आधी म्हण ना त्याला कावेरी, नाही तर तो परत म्हणा हेच कावेरी का. मग ते कावेरी म्हणा माहिती झालं कल्याण सगळं. म्हणजे आपण त्याला म्हणलं का कावेरी आहे का, ते म्हणा हा याच कावेरी येतच. त्याला आधी विचारायचं. त्याला नाही म्हणायचं या कोणते. ते म्हणलं मग कावेरी आहे. मग म्हणायचं बाबा हा कावेरीत दिसते ते. मग ते RR म्हणतो कावेरी म्हणतो कोणत्या म्हणतो. अंडे देणार तू मला कोणते पाहिजे असं म्हणतो ते. येतच नाही म्हणतो. तू सांग ते कोणते आहेत मला सांग म्हणायचं पहिलं. गावरान मग काय कळा ना काय मला गावरान का. आम्ही काय येडे काय त्यातले नाही काय. त्यांचे कोणच घेतले होते आपण. अरे याच रोडनी जायचंय रे मला. कधी आता अयो 800-900 आता पाऊचच राहिलोय आपण. 800-900च घेणार. ते 800-900 झाल्याशिवाय साईज झाल्याशिवाय गाडीत नाही बाहेर. प्रज्ञेश कोण वळवळ करतोय माग. मला धक्का लागू राहिला मारण्याचा. कशाचा रे. अशी गाडी हलवाय. बरोबर ते बोलतो ते बरोबर आहे. पोहोचलो तर आपण अमरापूर मध्ये. हाय इथं त्याला विचारू भाव काय. येता का मी येऊ जाऊन. तुझी जाऊन मग ते बरोबर विचारू जाऊन. धर प्रज्ञेश मग ते पावर का पोर येते इधर चाललाय आता. आता आलोय रेट बघून. तो डायरेक्ट 200 मानला. 200 नसतं ना बाबा. सीट बेल्ट कुठे आपला. सीट बेल्ट दे रे. दे सोड. सोड. 8 हो तिथंच बघायचं ना आता. तिथं आहे ना इथं कोंबडा भेटता याच्याकडे. ते जर नसलं तरी कोंबडा बघू याच्याकडे बघू. याच्याकडे साईज भारी आहे कोंबड्याची. गाडी आली पुढून. बरी सोय आता. तिने कुठं गाडी घालून ठेवली. आता कच जायचं. इकडं बघत इकडं कुठं घालू. येऊन दे. चल भाऊ येऊन दे. बघ ना ते तिथं सांग मला वळायच्या वेळेला. इथं जाईन का. इकडे जाईन इकडे टर्न घे. थांब इकडे थोडं टर्न घे. कुठं हे बघा हे पूर्ण शेड खाली आता. गेली भाऊ गाडी आता. चला रस्ताच ब्लॉक झाला आता. चला दुसरी गाडी येण्याच्या आधी आपलं निघा लवकर टापाटापा. पूर्ण शेड खाली तिकडचे बघा. इथं बघा होतं इथं सगळं बॉयलरचा माल भरलाय. आपल्याला गावरान मार लागतोय. हे इथून मी माल आणीत असतो जास्त करून. इथं खाद्य बनतं. इथून मी माल आणीत असतो जास्त करून. गेट लावलंय कोणीच नाही तिथं. आणि पुरं शेड खाली झाले. बॉयलर भरलेला होता ते सगळा माल शेड खाली झाले सगळे. हे काय करते थंडीचे जास्त टाकीत नाहीत. मर होती थंडीची. आता एखाद्या महिन्याने टाकते एखाद्या वेळेस.
चला आता पिल्ल यायची बघून नको चला चला पिल्ल बघून येऊ आता आपण तिथून वळायचंय आपल्याला आता खेड्यापासून इकडून पुढं पाथर्डी आहे 10-20 किलोमीटर 10 नाही 5-6 असन त्या नर्सरीच तिथं आहे काय मग त्याच्या पुढं आहे थोडं असं आहे का त्याच्या ती इकडून अशी रोडनीच जाते का हा रोडने आत आहे नर्सरी पण मी एकदा आणले होते पिल्ला आम्ही दोघांनी. हा 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 मग तिकडं पेरीचे पण आज नाही शिल्लक 25 रुपयाला आहे बाबा आता नाहीये म्हणलं काय आता नाहीये बस 800 पिल्ल घेतले होते आपण ते 20,000 पिल्लच घेतले होते. हा आम्ही 20,000 पिल्ल घेतले होते आणि काय नाही 20,000च नव्हतं झालं ते कमी झालं ते पिल्ल 13,000चे काहीतरी झालं तेव्हा भाव कमी होता कमी पण ते मरणाचं हे ना भाऊ त्याला डोक्याला ताण लय मरत लय मर आणि ते लय भांगार पिल्ल दिलते त्यांनी लईच बारीक पिल्ल लईच म्हणजे पांगळे पिल्ल दिलते त्यातले आम्ही त्यांनी ना 800 नाही 1000 पाठवले होते आणि 200-300 पिल्ल वापस दिले त्याला परत पाठवून म्हटलं हे काय जमणार नाही भाऊ आपल्याला लय झालते आणि चला पाथर्डीत आलोय आपण बघू आता पाथर्डीत भेटत का नाही फोन करीन तो नंबर दिला का त्याला मग माझाच नंबर दिला मी त्याला ते म्हणलं फोन करीन मी तुला हा भाऊ आता 120 म्हणतो 155 100 ते आता फोडणार आहे म्हणजे जास्त माल घेणार आहे हा. आपल्याला 180 ने देईन ते आता 100 काय माहिती आता ह्यो बी काढीन त्याच्यातले काही तर 100% काढणार असं नाही ना आपण तेव्हा असं ते नाही सांगायचं ना आपल्याला हा ना पण ते आता इकडं कुठं एखाद्या चिकन शॉप वाल्याला विचारायचं का आहे का माल कुठं कोणाचं हा विचारायचं इथं त्याचं नाव काय सांगितलं त्यांनी काहीच नाही सांगितलं त्याचा फोन तो 2-3 दिवसात फोन येईन म्हणला तो काय टेन्शन नाही घेऊ म्हणे बरं चला आता नाही भेटलं त्याच्यामुळं आता घरी चाललो उशीर पण झालाय त्याला जायचंय नगरला 3:30 झाले तेव्हा का 4 वाजता निघायचंय त्याला त्याच्यामुळं चला घरी आता बघू 2-3 दिवसांनी परत बघू त्याला फोन येईन म्हणला तेव्हा मग त्याचा फोन येईन मग तेव्हा बघू आता नाही तर राहिलं नाही तर डायरेक्ट मग बिल्ल घेऊन येईन मग मी आता डायरेक्ट चला आता मोबाईलची चार्जिंगच संपत आली आहे घरापर्यंत जातो आता कसं बस घरी गेल्यावर बोलू आता थेट आमची शिवणी तोच माल कधी काय सांगतो कधी काय तेच घरी तेच मेंढ्या निघाले दादा चालले तुम्ही कोण आले तर हा तुला परत चक्कर मारावं लागेल नाही तर प्रज्ञेची आता दिवाळीला चक्कर होत असती हळूच जा हा बाबाकडे जात जाईन बाबाच चिंता करू इथं ऊन लागेल फक्त चालले आता काय करमणार नाहीये पिल्ल नको म्हणतात पप्पा मोठाल्या चला हा हळूच जा चला बाय धीरे से जाओ चालले पेट्रोल फुल टाक तिच्यात ती मध्येच गाडी बंद पडेल ती लय बेकार गाडी स्कूटी मानल्यावर लय अवघड होतं चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय